गोव्याचे समुद्रकिनारे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी ऑफर करतात। बागा बीचच्या दोलायमान नाईट लाईफपासून ते पालोलिम बीचच्या निर्मळ शांततेपर्यंत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार एक समुद्रकिनारा नक्की मिळेल। नमस्कार, मी गौरव कुलकर्णी, तुमचे स्वागत आहे गोवा डायरीज या सिरीजमध्ये। चला तर मग सुरुवात करूया ऑफबीट गोवाच्या भ्रमंतीला। आज आपण भेट देणार आहोत गोव्यातील वेळसाव समुद्रकिनाऱ्याला। वेळसाव हा सुंदर, शांत आणि गर्दीपासून दूर असलेला असा एक समुद्रकिनारा आहे। आता आपण आहोत साकवाळला। इथनं आपण वेळसाव समुद्रकिनाऱ्यासाठी प्रवास चालू करत आहोत। वेळसाव समुद्रकिनारा हा वेर्णा, साकवाळ आणि दांबोलीम एअरपोर्टपासून तसा जवळ आहे। सांखवाळपासून हा समुद्रकिनारा साधारणतः 6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। वळणावळणांचा रस्ता, दुतर्फा घनदाट अशी झाडे, सर्व बघून मन अगदी प्रसन्न होऊन जाते। रस्त्याच्या दुतर्फा नारळांची झाडे बघायला मिळतात। पावसाळ्यामध्ये या भागाचे सौंदर्य काय जबरदस्त दिसत असेल। हे सौंदर्य बघून डोळ्यांचे अगदी पारणे फिटून जाते। ही समोर दिसणारी रेल्वे लाईन मडगाव टू वास्को दा गामा या रूटची रेल्वे लाईन आहे। तर आपण पोहोचलो आहोत वेळसाव बीचला। समोर येताच आपल्याला दर्शन घडते ते अथांग अशा पसरलेल्या समुद्राचे। या बीचच्या दक्षिणेस माजोर्डा बीच आणि कोल्वे बीच जवळ असून उत्तरेस बोगमाळो बीच आणि हॉलंट बीच जवळ आहे। हा समुद्रकिनारा खूपच सुंदर आणि स्वच्छ आहे। येथील वाळू सोनेरी पांढऱ्या रंगाची आहे आणि येथील पाणी देखील स्वच्छ आहे। कृपया आपण कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावरती किंवा पब्लिक प्लेसवरती जाताना आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची आपण कृपया दक्षता घ्यावी। या समुद्रकिनाऱ्यावर सनराइज आणि सनसेट दोन्ही छान दिसतात। ह्या व्हिडिओमध्ये मी सनसेट कॅप्चर केला आहे, सो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्याला सनसेट नक्की बघायला मिळेल।
येथे मच्छीमार बांधव दिसत आहेत, तर त्यांची मच्छीमारीसाठी जाण्याची तयारी चालू आहे. मला या समुद्रकिनाऱ्यावर स्टारफिशचे दर्शन झाले. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे शंख, शिंपले इत्यादी देखील पाहायला मिळाले. हे फेसाळलेले पाणी बघून मंत्रमुग्ध व्हायला होते. हा समुद्रकिनारा पोहण्यासाठी तसा रिस्की आहे. काही ठिकाणी नो स्विमिंग झोनचे बोर्ड लागलेले आहेत. तुम्ही इथे वन डे पिकनिक नक्की प्लॅन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये या बीच जवळील अजून काही प्रेक्षणीय स्थळांची माहिती नमूद करीत आहे. And here it comes, the sunset. तर माझी आजची संध्याकाळ वेसाव बीचवर अगदी सुशेगात म्हणजेच निवांत गेली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांना शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. स्टे ट्यून फॉर मोर अपकमिंग व्हिडिओज फ्रॉम गोवा पॅराडाईज. Thank you for watching the video.